तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत आहेत। काही पक्षीय बैठका सुद्धा घेणार आहेत। राजकीय घडामोडी पाहता या बैठकीला विशेष महत्त्व आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकारणात खळबळ माजतीये। गेल्या काही दिवसांच्या घडामोडी राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर मात्र शिंदेंच्या शिवसेनेत मात्र अनेक घडामोडी घडताना दिसतायत। या सगळ्या गोष्टी पाहता आजच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांची काही कानउघडणी करतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये? गेले अनेक दिवस करत शिंदेंच्या शिवसेनेमधले अनेक चेहरे सध्या चर्चेत आहेत आणि असं असतानाच ही होत असलेली बैठक सर्वार्थानं महत्त्वाची आहे। निश्चितच लागवी, कारण मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अगदीच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासूनच शिंदेंचे अनेक मंत्री जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। मात्र आज आपण पाहतोय की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे मुंबईत आहेत आणि मुंबईत असल्यामुळे पक्षीय बैठका त्या घेणार असल्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला आणि दिल्लीमध्ये आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे उपस्थित नसले तरी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांनाच म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांना अनेक सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। मात्र कडेकोटपणे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन देखील हे मंत्री करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पण तत्पूर्वी ज्या मंत्र्यांवरती लागलेले आरोप आहेत त्या मंत्र्यांच्या सध्या खात्यासंदर्भात जे आहेत त्याविषयी देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक मंत्री अनेक नेते जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत। मग संजय शिरसाट असतील किंवा मग संजय गायकवाड असतील, योगेश कदम असतील किंवा मग भरत गोगावले, मात्र ह्या सगळ्याच नेत्यांविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा केली जाऊ शकते। मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत मात्र विश्वसनीय नेत्यांकडून आपल्याला अशी देखील माहिती मिळते की कालच्या बैठकीमध्ये म्हणजेच दिल्लीत झालेली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या उपस्थितीमध्ये मात्र त्यांनी सूचना ज्या दिलेल्या आहेत काहीही केलं तरी नेत्यांना फरक पडत नाही, त्यामुळे कुठेतरी कोडगेपणा तयार होऊ शकतो आणि तसं न होता मात्र आपल्या मंत्र्यांना आवरा, त्यांना सूचना द्या, अशा पद्धतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे अजित पवार हे देखील आपल्या या बैठकीमध्ये काही पुनरुच्चार होतोय का याकडे सुद्धा नजर असतील। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।